फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा। सखी, मला तुला ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढायचं आहे। चल माझ्यासोबत। धनंजय, मला तुझी मदत नकोय, तुझी दया सुद्धा नकोय मला। मी पाहीन माझं काय करायचं ते। सखीला तू जेवढा त्रास दिलायस ना, त्याहून जास्त त्रास तुला भोगावा लागणार आहे। कुणाचंच काही ऐकत नव्हतं आणि आता सखीच्या एका प्लीज वरती ऐकलं त्याने। खरंच कमाल आहे नाही? कुठं बोलतोस तू? ते 2 दिवसात कळेल तुला। बोल, ठेवशील सखीला खुश? मला कळेल हे सगळं तू कशासाठी करतोस। मला तिला खुश पाहायचंय। हा, आर्या कासले होता। तुम्हाला काय वाटतं? हा 2 दिवसात आपल्या स्वाधीन होईल? स्वाधीन केलं तर ठीक आहे, नाहीतर ताब्यात घ्यावं लागेल, एवढंच। पाणी इन्स्पेक्टर, कोण समजतो स्वतःला? दमडीचा रामखोर रुद्र कासले म्हणतात मला, रुद्र कासले। आणि हा मला अटक करायला आला होता। अरे या रुद्र कासलेची पोच माहितीये का याला? माझ्याशी पंगा घेतोय। खूप दिवस टिकू नाही देणार याला, नाही देणार। अहो, तुम्ही कशाला एवढी चिडचिड करताय? नाही ना अटक झाली तुम्हाला? हो, अटक नाही झाली, पण अख्खा लवाजमा घेऊन आला होता। त्याचं काय? ही हिम्मत त्याची। हा तमाशा नको म्हणून हा जर बाहेर भेटला असता ना, याला तिथेच ठोकला असता। तुम्ही शांत व्हा बरं आधी। अहो, सखी मध्ये पडली आणि त्यांनी तुम्हाला अटक नाही केली। खरं तर सखीचे आभार मानायला हवे आपण। खरंय, म्हणजे नाही लक्षात आलं माझ्या ते। तिच्या शब्दाखातर त्या इन्स्पेक्टरने कमाल झाली ना। आपल्या घरच्यांकडून सखीची एवढी मोठी फसवणूक होऊन सुद्धा ती आज आपल्या बाजूने बोलली। खरी कमाल ही झाली। गेले काही दिवस सखी आणि आर्य भाऊजीमध्ये जे काही घडलंय त्यानंतर तिचं असं मध्ये येऊन बोलणं मला खूप आशादायी वाटतंय हो। ती मनाने अजूनही याच कुटुंबाचा एक भाग आहे, हे तरी कळलं? खरंय, ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली। पण एक सांगू, जय, आर्य अपसेट आहे हे मलाही जाणवत होतं। आपण तरी काय करू शकतो ना, किंवा आपण काय करावं हेच कळत नाही। आपण काय करणार? त्या दोघांमधले गैरसमज दूर करण्याव्यतिरिक्त आपण काहीच करू शकत नाही। अहो, तुम्ही जमेल तेव्हा जमेल तसं आर्य भाऊजींशी बोला ना। त्यांच्या मनात जे काही आहे त्यांना मन मोकळं करू द्या ना तुमच्याकडे। ठीक आहे, बघतो मी, जमलं तर उद्याच बोलतो। उडानवर जातो।
कॉफी. मी नव्हती सांगितली. मला माहिती आहे तू नव्हती सांगितलीस, पण मीच म्हटलं की घरात एवढं टेन्शन झालंय. नाही म्हणजे तो इन्स्पेक्टर धनंजय येऊन गेला, काय वाटेल ते बोलला आपल्याला. रुद्रला बारेस सुद्धा करायला निघाला होता. या सगळ्याचा मनस्ताप झाला असेल ना तुला, म्हणून मी म्हंटल जरा कॉफी करून द्यावी आर्याला, तुला रिलॅक्स वाटेल जरा. घे ना. थँक्स. रुद्रला अटक झाली नाही, परत झालं नाही. नाही पण हे सगळं आपल्या वशिल्याने झालं असतं तर जास्त बरं झालं असतं. म्हणजे आता बघ ना, तू एवढा मंत्र्यांना वगैरे फोन लावलास, पण त्या धनंजयनी काही जुमानलंच नाही त्याला. आणि तेवढ्यात ती सखी आली. सखी फक्त एवढंच बोलली इन्स्पेक्टर धनंजयला, त्यांना सोडा ना प्लीज. आणि धनंजयनी ऐकलं सखीचं. कमाल आहे ने. ताई, दादाला सोडलं हे जास्त महत्वाचं आहे ना की कुणाच्या सांगण्यामुळे सोडलं हे. आणि सखीचं काय, सखी या घरातली सदस्यच आहे ना, माझी बायको आहे ती. हो ना, आहे ना तुझी बायको, मी कुठं नाही म्हणते. आणि म्हणूनच तर रुद्रसाठी जे काही तिने केलं ते केलं. पण धनंजयने तिचं काय ऐकलं नाही, म्हणजे तिचा आणि त्याचा काय संबंध, हो की नाही. मी कमाल वाटली मला. एनिवे, जे झालं ते बरंच झालं. सखीच्यामुळे का होईना रुद्रला अटक झाली नाही. सखीला सुद्धा खूप बरं वाटलं असेल की त्या इन्स्पेक्टर धनंजयनी तिचा शब्द ठेवला. तू घे ना कॉफी, घे. मी आले. हा, पाहिलंच ना बाळा, काय चाललंय या घरात ते. अशा वातावरणात, अशा घरात मी तुला जन्म देणार आहे. पण माझा नाईलाज आहे रे. तुझ्या येण्याच्या आनंदाबरोबर तुझी काळजी सुद्धा वाटते. खरं तर तुझ्या येण्याची चाहूल लागली ना, तेव्हा वाटलं होतं की तू, तुझे बाबा आणि मी, आपण तिघही खूप आनंदात घरातल्या सगळ्यांबरोबर राहू. पण नशीब बघ ना, तुला तुझ्या बाबांसोबत राहावं लागणार. मी तुला जन्म देऊन तुला सोडून खूप दूर निघून जाणार आहे. बाळा, तू काळजी नको करूस. हा, तुझे बाबा आहेत ना, तुझी खूप छान काळजी घेतील. तुला काही हवंय, काय नकोय, तुझे सगळे लाड पुरवतील. ते खूप प्रेमळ आहेत ते. माझ्यासारखे ना, तेही तुझ्या येण्याची आतुरतेने वाट बघतात. बाळा, तू आलास ना की त्यांचं जगच बदलून जाईल. त्यांना ना माझी आठवण सुद्धा येऊन देऊ नकोस.
काळजी घे त्यांची. बाळा, घरातल्या सगळ्यांची ना प्रेमाने वागायचं. सगळ्यांच्या खूप आशा आहेत तुझ्याकडून. त्या पूर्ण कर. पूर्ण कर माझ्या बाळा. तुला सोडून मी कशी जाऊ रे? कशी जाऊ माझ्या बाळा? तू लग्नाची खूप घाई केलीस. माझ्यासाठी थांबायला हवं होतं. जे झालं ते झालं, पण अजूनही वेळ केलेली नाही. सोड त्यांना. सखी, मी रुद्रला अटक करणार आहे. माझ्याकडे वॉरंट आहे. धनंजय, सोड त्यांना प्लीज. प्लीज म्हणू नकोस. सोडतो ते. चला सामंत. धनंजयने त्याचं काय ऐकलं? नाही म्हणजे तिचा आणि त्याचा काय संबंध, हो की नाही? सखी, माझं खूप प्रेम आहे का तुझ्यावर. आणि म्हणूनच आता मी एक गोष्ट ठरवली. मला या नात्यातून तुला मोकळं करायचंय. या नात्याचं ओझं नाही टाकायचंय मला तुझ्यावर. वहिनी, तुम्ही जेवायला आला नाहीत म्हणून ज्यूस घेऊन आले तुमच्यासाठी. भाऊजी, एक विचारू? बोला ना. हे काय बोलत होतात तुम्ही आणि काय करायला चाललायत? योग्य तेच बोलतोय ना वहिनी. आणि जे बोलतोय तेच करायला चाललं. सखीला आता या नात्यातून मोकळं करायचंय मला. भाऊजी, एवढं सोपं आहे तिला या नात्यातून मोकळं करणं? तुम्ही तिला विसरणं? प्रश्न माझा नाही वहिनी, प्रश्न तिचा आहे. गेल्या काही दिवसात जे घडतंय ते पाहता मी जे करतोय हेच करणं योग्य आहे ना. सखीचा भूतकाळ आज तिच्या समोर तिचा वर्तमान बनून उभा आहे. आणि मला असं वाटतं की तिने ही संधी स्वीकारावी. आणि संधी? कोणत्या संधीबद्दल बोलताय तुम्ही? धनंजय विषयी बोलताय? हेच ओळखलं तुम्ही सखीला? तसं नाही वहिनी. पण काय? बोला ना. पण काय? 2-4 गोष्टी इथून तिथून ऐकल्या आणि तुम्ही? मी स्वतः पाहिल्या आणि ऐकल्या वहिनी. काय पाहिलं तुम्ही? बोला ना, काय पाहिलं तुम्ही? वहिनी, तो धनंजय कुणाचंही न ऐकणारा. सखीच्या एका शब्दासाठी त्यांनी दादाला सोडून दिलं. सकाळी तो सखीला भेटला आणि तो खूप काळजी घेतो सखीची. आणि शिवाय आमच्या लग्नाआधी त्यांचं. तुमच्या लग्नाआधी मधू तुमची बायको होती, तरीही तुम्ही सखीच्या प्रेमात पडलात ना? आणि आज सखी तुमच्या प्रेमात. कुठे अशा दाखवू वहिनी? अहो, सखीच्या एका शब्दा खातर त्या धनंजयनी दादाला सोडलं. हे प्रेमच आहे ना. असेल, मी कुठे नाही म्हणते. हे प्रेम अगदी अचूक ओळखलत भाऊजी तुम्ही. पण सखीने स्वतःच्या नवऱ्याच्या भावासाठी धनंजयकडे शब्द टाकला, त्याला विनंती केली. यातलं प्रेम नाही दिसलं तुम्हाला?
सखी तुमच्यावर कितीही चिडली असली तरी तिचं खरं प्रेम तुम्ही आहात भाऊजी. तिचा विश्वासघात झालाय, दुखावली गेलीये ती. यातून सावरायला तिला थोडा वेळ द्या. तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला जाणवू द्या, कळू द्या. या क्षणी तिला स्वातंत्र्य नकोय, तिला बंधन हवंय. प्रेमाचं, विश्वासाचं बंधन. असं बंधन ज्यात निश्चिंत, स्वतंत्र, मनमोकळं जगता येईल तिला. तुमच्या मनात जर तिच्याविषयी काही शंका असतील तर बोला तिच्याशी. धनंजय विषयी तिच्या मनात काहीही नाहीये याची खात्री मी तुम्हाला देते भाऊजी. आणि तरीही तुम्हाला हवं असेल तर हा विषय मी काढते तिच्याकडे. नको वहिनी, नको. जे चाललंय ना ते तसंच चालू देत. कारण मला आता अजून गैरसमज नको आहेत. सखीच्या मनात जर काही असेल ना तर ती बोलेल आपल्याकडे. पण एक सांगू वहिनी, मी आता सखीकडे माझं प्रेम कधीच व्यक्त करू शकत नाही. आणि वहिनी प्लीज, तुम्ही पण यातलं काहीही सखीकडे बोलू नका प्लीज. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर नाही सांगणार. पण हे तिला जितक्या लवकर कळेल तितकं चांगलंय. येते मी. तुला काय सांगू वहिनी, आज नाही तर 2 दिवसांनी. पण सखीला या पाशातून मोकळं व्हावंच लागेल. मधु, काय ग, कुठे गेली होतीस तू? आणि अण्णा सोडायला नाही आले का? त्याला काही नाही सांगितलंय मी. नाही, बरं झालं तू अण्णांना काही सांगितलं नाहीस म्हणून. पण तू अशी अचानक गायब झालीस, मी तुला जाताना पाहिलं म्हणून. तर काय झालं असतं ग? आता काय फरक पडतोय मैथिली? असं का म्हणतेस तू? मला माहितीये आईने तुला मारलं, तुला खूप वाईट वाटलं असणार. मी आईला स्वतःहून समजावलं. मी तिला सांगितलं ती कशी चुकली ते. खरं सांगू का मधू, हे जे काय सगळं होतंय ना ते फक्त त्या सखीमुळे होतंय. पण लवकरच तुझ्या वाटेतला काटा दूर होणार आहे. म्हणजे सखी आणि धनंजय. तुला नेमकं काय म्हणायचंय मैथिली? तुला माहिती मला काय म्हणायचंय? सखी आणि धनंजय बालपणीचे मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर सखीचं आणि आर्याचं लग्न ठरलं. म्हणून त्यांच्या प्रेमात थोडासा व्यत्यय आला. पण आता ते पुन्हा एकदा भेटतायत. तो सारखा आपल्या घरी येतो काय, तिला भेटतो काय, अगदी मज्जाच चाललीये. मला नाही वाटत ते एकमेकांशिवाय राहू शकते. पण मग आर्या? अगं, आर्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. नाही म्हणजे तो तसं दाखवून देणार नाही तुला, पण खरंच पण तो तुझ्याशिवाय नाही जगू शकत. जा, भेट जा त्याला. अगं जा.
आपल्याच बायकोचं दुसऱ्याशी लग्न लावून द्यायला निघालाय तो. पण त्याच्या बाजूने विचार केला तर तोही योग्यच म्हणा. यात त्याची बाजू काय? शेवटी तो स्वतःचा फायदा बघणार ना. आपल्या लग्नाच्या बदल्यात त्याच्या मागचा पोलिसांचा ससेमिरा मी थांबवणं अपेक्षित आहे त्याला. त्याच्या गुन्ह्यांची प्रकरण मी दाबून टाकावीत आणि बदल्यात तुझ्याशी लग्न करावं हा सरळ साधा व्यवहार आहे.